मुंबईच्या पायधुनी भागातील ही एक दुःखद कहाणी आहे. एकाच घरात एका जेवणानंतर एक मोठी दुर्घटना घडली. डोकाडिया कुटुंबातील चौघांनी, पती, पत्नी आणि त्यांच्या 2 मुलींनी आपला जीव गमावला. ते एका जेवणासाठी एकत्र जमले होते, पण त्याच जेवणाने त्यांचा घात केला. तर बघूया त्या रात्री काय घडलं, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी ही धक्कादायक घटना समोर आली. त्याच बिल्डिंगमध्ये राहणारे डॉक्टर कुरेशी यांना मदतीसाठी तातडीने बोलावलं गेलं. ते सांगतात की आतलं दृश्य खूपच धक्कादायक होतं. संपूर्ण कुटुंब बेशुद्धावस्थेत पडलं होतं. त्यांची प्रकृती खूपच गंभीर होती. तीव्र डिहायड्रेशन आणि आजारपणाची लक्षणं स्पष्ट दिसत होती. त्यांनी लहान मुलीला वाचवण्यासाठी लगेच प्रयत्न सुरू केले, पण दुर्दैवाने काहीच फरक पडत नव्हता. दुर्दैवाने काही तासांतच चौघांचाही मृत्यू झाला. मेडिकल रिपोर्टमध्ये एक धक्कादायक गोष्ट समोर आली. त्यांच्या रक्तात ॲसिडोसिसचं प्रमाण खूप जास्त होतं. डॉक्टरांच्या मते त्यांची तब्येत इतक्या झपाट्याने बिघडली की संपूर्ण शरीरात ॲसिड पसरलं होतं. पण इतका गंभीर आणि जीवघेणा आजार अचानक कसा होऊ शकतो? तपासाची सुई थेट कुटुंबाच्या शेवटच्या जेवणाकडे वळली. आणि इथेच बघा, या तुलनेमुळे एक महत्त्वाचा सुगावा लागला. यामुळे कलिंगड हेच या घटनेमागे असल्याचा संशय बळावला. पण मग एका साध्या फळात असं काय होतं जे इतकं जीवघेणं ठरलं? डॉक्टरांनी फळांमध्ये होणाऱ्या भेसळीकडे लक्ष वेधलं. हा एक खूप मोठा धोका आहे. म्हणून त्या कलिंगडची सखोल फॉरेन्सिक तपासणी करणं खूप गरजेचं होतं. खरं कारण शोधण्यासाठी पोलिसांना आता या प्रश्नांची उत्तरं मिळवावी लागतील. ही एक घटना असली तरी ती अन्न सुरक्षेवर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करते.